नमस्कार आणि स्वागत आहे. विचार करा, आपलं घर स्मार्ट होत चाललंय. आपल्याकडे स्मार्ट टीव्ही आहेत, स्मार्टफोन आहेत, सगळं स्मार्ट. पण आपली वीज व्यवस्था, ती अजूनही जुन्या काळात अडकलेली आहे का? वीज गेली की आजही आपल्या कानावर तोच कर्कश आवाज आणि नाकात तोच डिझेलचा वास येतो का? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे आपलं पॉवर बॅकअप खरंच आपल्या स्मार्ट घराला साजेसं आहे का? आपल्याकडे प्युअर पॉवर होम नावाच्या एका आधुनिक पर्यायाबद्दल माहिती देणारं एक इन्फोग्राफिक आहे. याला डिझेल जनरेटरचा पर्याय म्हणून सादर केलं जाते. तर आजचं आपलं ध्येय आहे हे तपासणं की हा खरंच एक मोठा बदल आहे की फक्त एक नवीन पॅकेजिंग. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया. सुरुवात करूया त्या जुन्या परिचित आवाजाने, डिझेल जनरेटर. मला आठवतंय, लहानपणी वर्ल्ड कपची मॅच सुरू असताना लाईट जायची आणि जनरेटर सुरू होईपर्यंत महत्वाची विकेट गेलेली असायची. तो जो 5-10 सेकंदांचा अंधार आणि त्यानंतर सुरू होणारी घरघर, खूप त्रासदायक होती. पण या वरवरच्या त्रासापलीकडे याच्या खऱ्या समस्या काय आहेत? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलंय. कारण आवाज आणि धूर हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे. स्रोतामध्ये याला दी ॲग्नी म्हणजेच यातना असं म्हटले आहे आणि ते अगदी बरोबर आहे. याच्या मुळाशी 4 मोठ्या यातना आहेत. पहिली आणि सर्वात मोठी म्हणजे असही आवाज. डिझेल जनरेटर 80 ते 95 डेसिबल इतका प्रचंड आवाज करतो. 1 मिनिट, 80 ते 95 डेसिबल म्हणजे हे किती झालं? सामान्य माणसाला कळावं यासाठी काही उदाहरण देता येईल का? नक्कीच. हे घरात मिक्सर लावल्यावर जो आवाज येतो त्याच्या जवळपास किंवा मोठ्या शहरातील ट्रॅफिकच्या आवाजा एवढा आहे. आता विचार करा, हा आवाज तुमच्या घराच्या खिडकीबाहेर सतत सुरू राहिला तर. यामुळे रात्री झोप लागत नाही, लहान मुलं दचकून जागी होतात आणि शेजाऱ्यांशी संबंध खराब होतात ते वेगळंच. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे अनेक शहरांमध्ये रात्रीच्या वेळी आवाजाची जी मर्यादा आहे हे त्याचं थेट उल्लंघन आहे. अगदी. म्हणजे शांतता तर सोडाच, पण आपण नकळतपणे नियमही मोडत असतो. आणि दुसरी समस्या जी या आवाजापेक्षाही जास्त गंभीर आहे असं मला वाटतं, ती म्हणजे प्रदूषण. हो, आणि ती आहे विषारी उत्सर्जन. डिझेलच्या धुरामध्ये आरोग्यासाठी अत्यंत घातक असे घटक असतात, ज्यांना कार्सिनोजेन्स म्हणतात. कार्सिनोजेन्स? सोप्या भाषेत हे कर्करोगाला कारणीभूत ठरू शकणारे घटक आहेत. यासोबतच हवेत सूक्ष्म कण पसरतात, जे श्वासावाटे थेट आपल्या फुफ्फुसात जातात. 1 मिनिट, म्हणजे आपण आपल्याच घरात आपल्या कुटुंबासाठी एक विषारी वातावरण तयार करत असतो. विशेषतः मुलांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल? परिणाम गंभीर असतो. मुलांची फुफ्फुसं विकासाच्या अवस्थेत असतात आणि ही विषारी हवा त्यांच्या श्वसन प्रणालीवर कायमचा परिणाम करू शकते. आणि हे फक्त आरोग्यासाठीच नाही, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचंही सर्रास उल्लंघन आहे. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण शुद्ध हवेसाठी घराबाहेर झाडं लावतो, पण घराशेजारीच असा विषारी धूर सोडणारा राक्षस ठेवतो. अगदी. ठीक आहे, आवाज आणि प्रदूषण या 2 मोठ्या समस्या झाल्या. पण आता तिसऱ्या समस्येबद्दल बोलूया, जी थेट आपल्या बजेटवर परिणाम करते: पैसा. तिसरी समस्या आहे वाढता खर्च. अनेकांना वाटतं की जनरेटर एकदा विकत घेतला की काम झालं, पण हा एक मोठा गैरसमज आहे. अच्छा. डिझेल जनरेटर म्हणजे सतत पैसे खाणारं एक मशीन आहे. डिझेलचे दर रोज वाढत आहेत, त्यामुळे इंधनाचा खर्च खूप मोठा असतो. पण खर्च इथेच थांबत नाही. म्हणजे या व्यतिरिक्त अजून छुपे खर्च आहेत? हो, त्याची नियमित सर्व्हिसिंग, ठराविक तासांनंतर इंजिन ऑइल बदलणं, फिल्टर साफ करणं आणि काही बिघाड झाल्यास दुरुस्तीचा खर्च, हा सगळा खर्च महिन्याला तुमच्या खिशाला मोठी कात्री लावतो. बरोबर. हा एकदा घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त डोकेदुखीचा विषय ठरतो. हो ना. आणि चौथी समस्या, जी स्रोतामध्ये अविश्वसनीय कार्यक्षमता म्हणून सांगितली आहे. पण अविश्वसनीय म्हणजे काय? जनरेटर चालतोच की मध्येच बंद पडतो? तोच तर मुद्दा आहे. तो चालतो, पण भरोशाचं नाही. पावसाळ्यात त्यात पाणी जाऊन तो बंद पडण्याची शक्यता असते. हो, हे तर मी स्वतः अनुभवलं आहे. सोसायटीचा जनरेटर ऐन पावसात बंद पडला होता आणि सगळे अंधारात बसले होते. आणि उन्हाळ्याचं काय? उन्हाळ्यात जास्त वापरल्यामुळे तो प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन बंद पडतो. आणि सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे याला चालवण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सतत एका माणसाची गरज लागते. हो, ते तर आहेच. कोणीतरी लागतंच. तो सुरू करायला, बंद करायला, त्यात डिझेल आहे की नाही हे तपासायला. त्यामुळे हा एक सततचा व्याप बनून जातो. तर एकीकडे आवाज, धूर, सततचा खर्च आणि कधी बंद पडेल याचा नेम नाही. या सगळ्या त्रासाला काही उपाय आहे का?
की आपण हे असंच सहन करत राहणार? सुदैवाने आपल्या स्रोतामध्ये एका नवीन पर्यायाचा उल्लेख आहे, ज्याचं नाव आहे प्युअर पॉवर होम. बघूया हे या यातनांमधून आपली सुटका करू शकतं का. नक्कीच. आणि स्रोतामध्ये या 2 पर्यायांमधील फरकाला क्वांटम लीप असं म्हटलं आहे. क्वांटम लीप? हो. याचा अर्थ हा केवळ एक छोटासा बदल नाही, जसं की जुन्या मॉडेलमधून नवीन मॉडेलमध्ये जाणं. हा बदल म्हणजे सायकलवरून थेट विमानात बसण्यासारखा आहे. दोन्हीतील फरक इतका मोठा आणि मूलभूत आहे. वा, सायकलवरून थेट विमानात. हे ऐकायला तर खूपच आकर्षक वाटतंय. मग चला या विमानाच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया. सुरुवात करूया त्याच 2 मुख्य समस्यांपासून, आवाज आणि धूर. इथे फरक जमीन आसमानाचा आहे. जिथे डिझेल जनरेटर 80-85 डेसिबलचा आवाज करतो, तिथे प्युअर पॉवर होम विस्पर क्वाईट आहे. विस्पर क्वाईट म्हणजे अगदी कुजबुजल्यासारखा शांत. आणि त्यातून 0 उत्सर्जन होतं, म्हणजे कोणताही विषारी धूर, वास किंवा प्रदूषण नाही. घरात लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. आणि स्विचओव्हर वेळेबद्दल काय? वीज गेल्यावर जनरेटर सुरू व्हायला जो वेळ लागतो, त्यात वायफाय राउटर बंद होतो, टीव्ही बंद होतो, ऑनलाईन मीटिंग बंद पडते. बरोबर, इथेच खरी जादू आहे. डिझेल जनरेटर सुरू व्हायला साधारणपणे 5 ते 60 सेकंड लागतात. या वेळात सगळी उपकरणं बंद पडतात. याउलट प्युअर पॉवर होम 10 मिलीसेकंडपेक्षा कमी वेळेत वीज पुरवठा सुरू करतो. 10 मिलीसेकंड? थांबा, मला हे गणितच कळत नाहीये. म्हणजे जर मी लॅपटॉपवर काम करत असेन आणि वीज गेली, तर माझा लॅपटॉप बंद होणार नाही? नाही. वायफाय राउटर बंद होणार नाही? हे खरंच शक्य आहे का? हो, हे 100% शक्य आहे. 10 मिलीसेकंड इतका कमी वेळ आहे की तुमच्या उपकरणांना कळतं सुद्धा नाही की मुख्य वीज पुरवठा खंडित झालाय. तुमची ऑनलाईन मीटिंग, मुलांचा अभ्यास किंवा आवडता सिनेमा काही थांबत नाही. अक्षरशः डोळ्याची पापणी लवण्याच्या आत वीज पुरवठा सुरू होतो. कमाल आहे. म्हणजे तो वर्ल्ड कप मॅचवाला त्रास आता होणार नाही. ठीक आहे, आता याच्या डिझाईनबद्दल बोलूया. स्रोतामधील चित्रांमध्ये हे उपकरण भिंतीवर लावलेलं दिसतंय. दिसायला खूपच सुबक आणि लहान आहे. जागेच्या बाबतीत काय फरक आहे? यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे याचं डिझाईन. हे कॉम्पॅक्ट आणि वॉल माउंटेड आहे. तुम्ही स्रोतातील फोटो पाहिलात तर लक्षात येईल, हे एखाद्या आधुनिक कलाकृतीसारखं भिंतीवर लावता येतं, ज्यामुळे घराच्या सौंदर्यात भरच पडते. अच्छा. याउलट डिझेल जनरेटर खूप मोठा, अवजड आणि दिसायला कुरूप असतो. त्याला घराबाहेर बाल्कनी किंवा कंपाऊंडमध्ये खूप मोठी जागा लागते. आणि याच कारणामुळे ते घरात कुठेही लावता येतं, बरोबर? कारण जनरेटर तर घरात ठेवण्याचा विचारही करू शकत नाही. अगदी बरोबर. प्युअर पॉवर होम आवाज किंवा धूर करत नसल्यामुळे तुम्ही ते घरात, गॅलरीत, पॅसेजमध्ये किंवा अगदी लिव्हिंग रूमच्या जवळही लावू शकता. याउलट डिझेल जनरेटर त्याच्या आवाजामुळे आणि विषारी धुरामुळे फक्त आणि फक्त घराबाहेरच ठेवावा लागतो. हो, आणि ती घरातल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप मोठी सोय आहे. कारण घरात धोकादायक डिझेल साठवायचीही गरज नाही. अगदी. पण हे सगळं ऐकायला छान आहे, पण शेवटी प्रश्न येतो पैशांचा. हे नवीन तंत्रज्ञान, इतकी सगळी वैशिष्ट्य, हे नक्कीच खूप महाग असणार. खिशाला परवडणारं आहे का हे? हा एक सर्वसाधारण समज असतो की नवीन तंत्रज्ञान महाग असतं, पण इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. जर आपण सुरुवातीच्या खर्चाबद्दल बोललो तर प्युअर पॉवर होमची किंमत 1.1 लाख ते 4.7 लाख रुपयांपर्यंत आहे आणि स्रोतानुसार ही किंमत तुलनेने 25 kVA क्षमतेच्या डिझेल जनरेटरपेक्षा 10% ते 15% कमी आहे. 1 मिनिट. नवीन तंत्रज्ञान असूनही सुरुवातीचा खर्च कमी, हे कसं शक्य आहे? सहसा नवीन गोष्टी महाग असतात. यात काहीतरी छुपी अट किंवा अटॅचमेंट आहे का, ज्याचा खर्च नंतर येतो? उत्तम प्रश्न आहे आणि याचं उत्तर तंत्रज्ञानातच आहे. डिझेल जनरेटरमध्ये एक मोठं इंजिन, अल्टरनेटर, कूलिंग सिस्टीम, एक्झॉस्ट सिस्टीम असते. हे सगळे मेकॅनिकल भाग खूप महाग पडतात. याउलट प्युअर पॉवर होमची रचना सॉलिड स्टेट आहे, ज्यात मुख्यत्वे बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्स असतात. बॅटरी निर्मिती आता मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्यांची किंमत कमी झाली आहे. अच्छा, त्यामुळे सुरुवातीचा खर्चच कमी आहे. हो. ठीक आहे, तुमचं म्हणणं पडतंय. सुरुवातीचा खर्च कमी आहे, पण चालवण्याच्या खर्चाचं काय, जो डिझेल जनरेटरच्या बाबतीत सर्वात मोठी डोकेदुखीचा विषय असतो? आणि हाच याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा आहे. प्युअर पॉवर होम चालवण्यासाठी इंधनाचा खर्च 0 आहे. 0. खरंच? हो, कारण ते थेट तुमच्या घरातील ग्रेडच्या विजेवर किंवा सौर ऊर्जेवर चार्ज होतं. या उलट डिझेल जनरेटरसाठी तुम्हाला सतत डिझेल विकत घ्यावं लागतं, त्याची वाहतूक करावी लागते आणि त्याच्या देखभालीवरही खर्च करावा लागतो. बरोबर.
त्यामुळे दीर्घकाळात प्युअर पॉवर होम खूपच जास्त किफायतशीर ठरतं. अगदी. आणि कार्यक्षमतेच्या बाबतीतही मोठा फरक दिसतोय. स्रोतामध्ये प्युअर पॉवर होमची इफिशियन्सी 97% आणि डिझेल जनरेटरची फक्त 30-35% दिली आहे. याचा अर्थ असा होतो का की डिझेल जनरेटरमध्ये आपण 100 रुपये किमतीचं डिझेल जाळतो तेव्हा फक्त 30-35 रुपयांची वीज मिळते आणि बाकीची 65 रुपये आवाजात आणि धुरामध्ये वाया जातात. हे तर प्रचंड नुकसान आहे. अगदी बरोबर. तुम्ही अगदी अचूक हिशोब मांडला आहे. तुमचे 65% पैसे अक्षरशः धूर आणि आवाजात हवेत उडून जातात. या उलट प्युअर पॉवर होममध्ये तुम्ही जेवढी वीज साठवता त्यातली 97% वीज तुम्हाला परत वापरायला मिळते. ऊर्जेची हानी नगण्य आहे. म्हणजे ही एक गुंतवणूक झाली. हो, ही फक्त बॅकअप नाही, ही तुमच्या पैशांची आणि ऊर्जेची बचत करणारी एक गुंतवणूक आहे. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे हे उपकरण शांत आहे, स्वच्छ आहे आणि स्वस्तही आहे. पण आजकाल प्रत्येक गोष्ट स्मार्ट होत आहे. याच्यात स्मार्ट काय आहे? हे उपकरण खऱ्या अर्थाने एक स्मार्ट एनर्जी हब आहे. पहिली गोष्ट म्हणजे अनेकदा जनरेटरवर AC किंवा गीझर चालत नाहीत. पण यामध्ये 2x सर्ज लोड क्षमता आहे. 2x सर्ज लोड हा पुन्हा एक तांत्रिक शब्द आला. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही AC किंवा पाण्याची मोटर सुरू करता तेव्हा घरातील लाईट्स थोडे डिम होतात. हो होतात. कारण ती उपकरणं सुरुवातीला खूप जास्त वीज खेचतात. याला सर्ज लोड म्हणतात. जनरेटरवर असं केल्यास तो बंद पडू शकतो. पण हे उपकरण तो सुरुवातीचा शॉक किंवा झटका सहज सहन करतं. त्यामुळे तुमची मोठी उपकरणंही आरामात चालतात. अगदी लिफ्ट सुद्धा. छान. म्हणजे घरातल्या कोणत्याही उपकरणासाठी तडजोड करायची गरज नाही. आणि याच्या इतर स्मार्ट वैशिष्ट्यांबद्दल काय सांगाल? हे उपकरण सौर ऊर्जेसोबत सहज जोडलं जाऊ शकतं. दिवसा सौर ऊर्जेने हे चार्ज होतं आणि रात्री तीच वीज वापरता येते. इतकंच नाही तर अतिरिक्त वीज तुम्ही ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. दुसरी स्मार्ट गोष्ट म्हणजे टाइम ऑफ डे किंवा TOD चार्जिंग. अच्छा, म्हणजे हे फक्त वीज घेण्यावर कामाला येत नाही तर रोजच्या रोज वीज बिल वाचवायलाही मदत करतं. बरोबर. हे उपकरण विजेचे दर कधी कमी आहेत हे ओळखतं, उदाहरणार्थ रात्रीच्या वेळी, आणि तेव्हा स्वतःला चार्ज करतं. आणि जेव्हा सकाळी विजेचे दर जास्त असतात तेव्हा ती साठवलेली वीज वापरतं. यामुळे तुमच्या वीज बिलात मोठी बचत होते. वाह. म्हणूनच मी म्हणाले की हे फक्त बॅकअप युनिट नाही तर एक प्रकारे तुमचं होम एनर्जी मॅनेजमेंट सिस्टम आहे. ठीक आहे, पण या सगळ्या तंत्रज्ञानाची देखभाल कशी करायची? डिझेल जनरेटरसाठी तर सतत मेकॅनिक लागतो. याचं काय? स्रोतामध्ये क्लाउड AI मॉनिटरिंग असा काहीसा उल्लेख आहे. याचा अर्थ काय? हे आमच्यावर नजर ठेवणार का? नाही. क्लाउड AI मॉनिटरिंग म्हणजे याच्या कार्यक्षमतेवर कंपनीकडून सतत ऑनलाईन नजर ठेवली जाते. जसं डॉक्टर रुग्णाच्या हृदयाचे ठोके दुरून मॉनिटर करतो तसंच. बॅटरीची स्थिती कशी आहे, काही समस्या तर नाही ना, हे सगळं आधीच कळतं. अच्छा, म्हणजे काही बिघडायच्या आधीच कळतं. हो, त्यामुळे काही बिघाड होण्याआधीच तो टाळता येतो. यामुळे हे उपकरण जवळपास मेंटेनन्स फ्री आहे. तुम्हाला वारंवार मेकॅनिकला बोलवण्याची किंवा त्याची काळजी करण्याची गरज पडत नाही. वा, म्हणजे हे शांत आहे, स्वच्छ आहे, किफायतशीर आहे आणि स्वतःची काळजी स्वतःच घेतं. मग आता या सर्वांचा एका सामान्य कुटुंबासाठी काय अर्थ आहे? आरोग्य, सुरक्षा आणि भविष्य या तिन्ही गोष्टींचा विचार करता अंतिम फायदे काय आहेत? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर याचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आरोग्य आणि मनशांती. घरात विषारी धूर नसल्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. मुलाबाळांच्या आरोग्याची चिंता मिटते. बरोबर. घरात डिझेलसारखं धोकादायक ज्वलनशील इंधन साठवण्याची गरज नाही. त्यामुळे एक प्रकारची मनशांती मिळते. आणि देखभालीच्या बाबतीतही तीच मनशांती मिळते. बरोबर. नक्कीच. जनरेटरची नियमित सर्व्हिसिंग, ऑइल बदलणं, डिझेल आणणं, ही सगळी डोकेदुखी संपते. तुम्हाला पूर्णपणे सुटका मिळते. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा भविष्याच्या दृष्टीने आहे. स्रोतामध्ये याला फ्युचर रेडी म्हटलं आहे. फ्युचर रेडी आणि #PowerOf1 असा उल्लेख आहे. याचा नेमका काय अर्थ आहे? याचा अर्थ असा की हे फक्त एक पॉवर बॅकअप नाही तर भारताच्या ऊर्जा क्रांतीचा एक भाग आहे. जसजसं सौर ऊर्जेचा वापर वाढेल, इलेक्ट्रिक गाड्या वाढतील, तसतशी अशी घरगुती ऊर्जा साठवणूक प्रणाली प्रत्येक घराची गरज बनेल. अच्छा. हे तुमचं घर आजच भविष्यासाठी तयार करतं.
#पॉवर ऑफ वन ही घोषणा हेच दर्शवते की एक एक घर मिळून आपण ऊर्जेच्या बाबतीत एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. देशाच्या ग्रीडवरील भार कमी करू शकतो. खरंच आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं आहे की प्युअर पॉवर होम हे केवळ डिझेल जनरेटरला पर्याय नाही, तर शांतता, स्वच्छता, खर्च आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक मोठे अपग्रेड आहे. आपण डिझेल जनरेटरच्या कर्कश आवाजाच्या यातनेपासून ते प्युअर पॉवर होमच्या शांत आणि स्मार्ट कार्यप्रणालीपर्यंतचा प्रवास पाहिला. नक्कीच. एका बाजूला डिझेल जनरेटरचा गोंगाट, प्रदूषण आणि सततचा खर्च आहे, तर दुसऱ्या बाजूला प्युअर पॉवर होमचे शांत, स्वच्छ, किफायतशीर आणि स्मार्ट फायदे आहेत. हा फक्त तंत्रज्ञानातील बदल नाही, तर जीवनशैलीतील एक सकारात्मक बदल आहे, जो आरोग्य आणि मनशांती दोन्ही देतो. हे तुमच्या स्मार्ट घराला खऱ्या अर्थाने स्मार्ट पॉवर देतं. संभाषण संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार. आजच्या चर्चेत आपण पाहिले की हे उपकरण सौर ऊर्जा आणि टाइम ऑफ डे चार्जिंग सारख्या गोष्टींना सपोर्ट करते. जसजशी आपली शहरे आणि विजेची गरज वाढत जाईल, तसतसे असे होम एनर्जी स्टोरेज सिस्टम केवळ वीज पुरवठा खंडित झाल्यावरच नव्हे, तर दररोजच्या जीवनात आपण विजेचा वापर कसा करतो यात किती मोठे बदल घडवून आणू शकेल, यावर नक्की विचार करा.